तत्योन्यम. धात्री जे दूध आपल्याला पाजत असते त्याप्रमाणे तिनेही दूध विष पाजलं तरी परंतु दूध पाजण्यासारखी गती त्या पुतण्याला प्राप्त करून दिली. शुकाचार्य म्हणतात, अरे नुसता स्वरूपानं सुंदर नाही, हा स्वभावानेही सुंदर आहे. याचं स्वरूपही चांगलं आहे, स्वभावही चांगला आहे. पण पुन्हा विचार केला, स्वभाव जरी चांगला असला तरी पण गोकुळामध्ये याला लोणी खायची जास्त सवय आहे. मैया मोही माखण दीजो. दररोज उठल्यानंतर याचा एकच सपाटा चालतो, मोही माखण दीजो. आपण याला आणून बसवावा, मग हा म्हणेल शुकाचार्य महाराज मोही माखण दीजो. मग याला माखण कुठून द्यायचं आपण? आपल्याकडे वाळलेली बोरं सापडतील, सीझन असेल तर हिरवी बोरं सापडतील, पण याला माखण कुठून द्यायचं? त्यासाठी म्हैस आणावी लागेल, म्हशीला चारा आणावा लागेल. म्हणजे हा संपूर्ण लफडा वाढवावा लागेल, ज्यातून आपण बाहेर निघालो. नको 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 बाबा, हा परमात्मा नको. पण पुन्हा कळालं की हा केवळ माखण मागतो, लोणी मागतो असं नाही, मग तो केवळ प्रेमाचा भुकेला आहे. म्हणून शुकाचार्याने विचार केला की चला, हा केवळ प्रेमाचाच भुकेला आहे, याला केवळ प्रेम पाहिजे, दुसरं काहीही नको, केवळ भाव पाहिजे. मग शुकाचार्याने विचार केला, अतिशय सुंदर आहे. त्यांना बोलावलं, का रे तुम्ही ज्या परमात्म्याचे वर्णन करता, कृष्ण परमात्म्याचं, तो सगुण साकार ईश्वर, त्याच्या ह्या लीला आहेत, ह्या लीला तुम्हाला कोणी शिकवल्या? ते म्हणतात, आमच्या गुरुजींनी. म्हणे तुमचे गुरुजी कोण? व्यास महाराज. व्यास महाराज, मग मलाही शिकवतील? म्हणले जरूर, चला. मग शुकाचार्य व्यास महाराजांकडे आले आणि व्यास महाराजांनी श्रीमद भागवत संहिता ही शुकाचार्यांना शिकवलेली आहे. आत्मा राम असणाऱ्या शुकाचार्यांच्या द्वारे या संहितेचा प्रचार करण्याचा संकल्प व्यास महाराजांचा सिद्ध झाला. आणि पुढे कृष्ण कथोदयम कथा येत असते. कृष्ण कथेचा उदय ज्या कथेतून होत असतो ती कथा आहे परीक्षितीची. कारण परीक्षितीच्या कथेशिवाय कृष्ण कथेचा उदय होणार कसा? जोपर्यंत प्रातःकाळ होत नाही तोपर्यंत सूर्योदय होत नाही. म्हणून प्रातःकाळ व्हायला पाहिजे. महाभारताच्या युद्धाचा प्रसंग आठवा. विदुर काका तीर्थयात्राला निघून गेलेले आणि इकडे महाभारताचं भयंकर युद्ध घडलेलं. त्या युद्धामध्ये सर्वांचा, कौरवांचा नाश झालेला. पांडव राहिले, काही मोजके लोक राहिले, धृतराष्ट्र राहिला. युधिष्ठिराला राज्यपद प्राप्त झालं आणि तीर्थयात्रा पूर्ण करण्यासाठी युद्धाचा प्रसंग चालू असताना अश्वत्थाम्याने पांडवांची 5 पोरं सुद्धा मारली. द्रौपदी अतिशय दुःखाने रडू लागली. द्रौपदीचं दुःख पाहून अश्वत्थाम्याला पकडून आणला, चाकाला बांधलेला आणि याने फार मोठा दोष केलेला की झोपलेल्यांना मारलं. झोपलेल्यांना मारणे सर्वात मोठा दोष आहे. मत्त, प्रमत्त, उन्मत्त, सुप्त, बाल, स्त्रिया आणि मूर्ख, प्रपन्न आणि विरत, 7वा घाबरलेला. यांना जो मारत असतो तो आतताई असतो, त्याला आतताई म्हणतात. याने आतताईपणा केलेला आहे म्हणून त्याला काय शिक्षा द्यायची? द्रौपदीने सांगितलं त्याला कोणती शिक्षा देऊ नका, हीच त्याच्यासाठी शिक्षा आहे. तो आयुष्यभर शर्मेने जगत राहील आणि हीच त्याच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा आहे. त्याच्या आईचा तो एकुलता एक आधार आहे. जसा माझ्या मुलांचा आधार मी होती, माझी मुलं गेली तरी परंतु मला माझ्या पतींचा आधार आहे, पण त्याच्या आईला तो एकटाच आधार आहे. मारोदिदस्य जननी गौतमी पती देवता यथामृतवत्सार्थ रोदिम्य श्रीमुखी मोह. गौतमी जी त्याच्यासाठी जगते तिच्या डोळ्यामधून मात्र अश्रूच्या धारा निघून आहेत, म्हणून याला तसाच जिवंत सोडा. अश्वत्थाम्याला सोडला. अश्वत्थामा गेला परंतु मनामध्ये मात्र त्याने वैर भाव धरला आणि वैर भावाने मग यांना पुन्हा मारण्याचा कपट प्लान करून त्याने ब्रह्मास्त्र सोडलं.
अर्जुनाने ब्रह्मास्त्र आवरलेलं होतं. दुसरं ब्रह्मास्त्र त्याने परीक्षितीच्या नाशासाठी सोडलं. परीक्षिती गर्भामध्ये असताना भगवान श्रीकृष्णाने छोटस स्वरूप धारण करून चारही बाजूला परीक्षितीच्या रक्षण करण्यासाठी गर्भात प्रवेश केला. आणि एक चक्रधारी पुरुष आपल्या चारही बाजूला फिरतो, आपलं रक्षण करतो. हे परीक्षितीने गर्भामध्ये बघितलं. एवढा भाग्यवान परीक्षिती होता की ज्याने गर्भवासामध्येच भगवान कृष्णाचं दर्शन केलं. सर्वात मोठं भाग्य परीक्षितीचं ते. आणि तदनंतर अश्वत्थाम्याचा मणी काढून घेऊन परीक्षितीचा जन्म झाला. परीक्षितीचा जन्म झाल्यानंतर अतिशय आनंद थोडासा वाटला. इकडे धृतराष्ट्र त्यांच्याच नगरीमध्ये राहत असताना विदुराने समजावून सांगितलेलं. विदुर म्हणतो, राजा, अरे ज्यांच्या घरी राहू नये त्यांच्या घरी तू राहतोस. ज्यांना विषाची खीर पाजलीस त्यांच्या घरी तू साखरेची खीर खातोस, बदाम काजूची खीर खातोस. ज्यांना विषाचे लड्डू खाऊ घातले त्यांच्या घरी तू मेथीचे लड्डू खातो हिवाळ्यात. अजूनही तुला शरम वाटत नाही थोडीशी? ज्यांचं संपूर्ण राज्य हिरावून घेतलं आणि त्यांच्या राज्यात अजूनही तू राहतोस. स्वतःच्या हिताचा विचार कर, कल्याणाचा विचार कर, स्वतःचं कल्याण साधून घे. सांगितलं, बा विदुरा, मी काय करू? म्हणजे आता राज्य सोड, सगळं सोड, सगळी मुलं गेली, आता कोणासाठी थांबतोस? म्हणून वनामध्ये चल, त्या परमात्म्याचं चिंतन कर. विदुरा समवेत जाऊन धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर तिघांनी सुद्धा योगाग्नीने आपलं शरीर दहन केलेलं आहे. नंतर पांडवांच्या स्वर्गारोहणाची कथा आहे. पांडवही स्वर्गामध्ये निघून गेले. जेव्हा पांडवांना कळालं की आता कलियुग सुरू झालेला आहे, तेव्हा पांडव स्वर्गामध्ये निघून गेलेत. आणि राजा परीक्षितीचं राज्य सुरू झालेलं आहे. राजा परीक्षिती एक दिवस भ्रमण करण्यासाठी निघाले. गाय आणि पृथ्वी, धर्म पृथ्वीचा संवाद, धर्म आणि गायीचा संवाद हा अतिशय मधुर झालेला आहे की धर्माचे अनेक पाय ह्या कलियुगामध्ये तुटलेले आहेत. एक शूद्र गायीला मारत असताना राजाने बघितलं. तेव्हा राजाने सांगितलं, माझ्या राज्यामध्ये कोणी सुद्धा गायीला मारू शकत नाही. तू कोण आहेस गायीचं ताडण करणारा? गोरक्षक राजा मी आहे. तेव्हा माझ्या राज्यात गायींना ताडण कोणी करू शकत नाही. त्याने सांगितलं, महाराज मी कली आहे. मग तू राज्य सोडून जा, हीच तुझ्यासाठी शिक्षा. पण महाराज जाऊ कुठं? जिकडे जावं तिकडे तुमचंच राज्य आहे संपूर्ण भूतलावर. मला तुम्ही काहीतरी निवडक स्थान द्या. सांगितलं, तू चोरी दे. ज्या ठिकाणी चोरीचं धन असेल त्या धनामध्ये निवास कर. बघा, धनात निवास नाही हा. जिथं चोरीचं अधर्माचं धन असेल त्या धनामध्ये तुझा निवास, कलीचा. म्हणून धन हे धर्माने आलं तर त्या ठिकाणी कलीचा निवास नाही. अधर्माच्या धनात कली. विषयांच्या बाजारामध्ये तुझा निवास, जुगारामध्ये तुझा निवास. आपल्या गावात जुगार चालतच नाही. पत्त्याचा डाव त्याला म्हणतात जुगार. त्या जुगारामध्ये सुद्धा कलीचा निवास आहे. आणि दारूमध्ये कलीचा निवास. दुसरीकडे भरपूर चालते, आपल्याला त्याचं दर्शन होत नाही. हे आपलं फार मोठं भाग्य आहे. मला कुठे चारी बाजूला गुट्टा दिसला नाही, कुठे दुकान दिसत नाही. इकडे आजूबाजूला दुकानच नाही. हे भाग्य आहे आपलं. नाहीतर काही काही गावाला 2-2 दुकानं असतात. दारूमध्ये कलीचा निवास आहे. असे हे कलीचे राहण्याची ठिकाणं दिलेली आहेत. त्या ठिकाणी कली राहतो. बस कलीने विचार केला की आता राजाची बुद्धी सुद्धा कधी ना कधीतरी भ्रमित करण्याचं योग येईल. एक दिवस परीक्षित राजाने बघितलं की आमच्या पूर्वजांनी, बापदाद्यांनी आमच्यासाठी काय करून ठेवलेलं आहे. पेटी उघडली, त्यामध्ये अनेक मुकुट होते. त्यात एक जरासंधाचा मुकुट होता. डोक्यात घालून बघितला. बस, जरासंधाचं धन म्हणजे संपूर्ण अधर्माचं धन. म्हणून त्या जरासंधाच्या मुकुटाने परीक्षित राजाची बुद्धीही भ्रमिष्ट झाली. शिकारी करण्यासाठी गेला, तहान लागली म्हणून एका ऋषीच्या आश्रमामध्ये प्रवेश केला. शमीक ऋषीच्या आश्रमात प्रवेश करून
जेव्हा आश्रमात प्रवेश केला, ताण लागलेले ऋषी, ध्यानस्थ बसलेले ऋषी आपलं स्वागत करत नाही तसं बघितलं. जवळ पडलेला मृत सर्प ऋषींच्या गळ्यात टाकून दिला. जेव्हा ऋषीपुत्र आल्यानंतर ऋषीपुत्राला कळालं, ऋषीपुत्राने हातामध्ये गंगाजल घेतलं, शाप दिला की ज्या राजाने आमच्या वडिलांना गळ्यामध्ये मृत सर्प टाकला 7 दिवसात त्याला जिवंत सर्पदंश करेल आणि त्याला मृत्यू येईल. जेव्हा राजाला माहिती पडलं की ऋषीपुत्राने शाप दिलेला आहे, तो मुकुट उतारल्यानंतर राजाला पश्चाताप वाटतच होता की मी जे काही केलं ते चुकीचं केलेलं आहे. पण आता काय साधन करावं? जेव्हा कळालं 7 दिवसात मृत्यू येणार, तेव्हा 7 दिवसाच्या मृत्यूमध्ये आता 7 दिवसात आपण काय साधन करावं? म्हणून राजा आता राजापासून राज ऋषी झाला. गंगेच्या तटावर येऊन बसलेला आहे आणि गंगेच्या तटावर येऊन मग प्रायोपवेशन केलं. खाणे पिणे सगळं सोडून दिलेलं आहे. तिथं तप सुरू केलं. अनेक ऋषी आज राजर्षीच्या भेटीला येतात, परीक्षितीच्या भेटीला येतात. मग राजाने विचारावं की 7 दिवस बाकी आहे, 7 दिवसात उद्धार होईल असं काहीतरी साधन सांगा. खूप मोठा दोष घडलेला आहे. ऋषीमुळे सांगतात आमच्याकडे तर साधन नाही, पण आम्ही तुमच्या समवेत बसून काहीतरी करू शकतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी बसलेले असताना युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये खाल्लेल्या एका शीताची परतफेड करण्यासाठी म्हणून शुकाचार्य सहज परमात्म्याच्या प्रेरणेने त्या ठिकाणी आले. आणि जेव्हा शुकाचार्यांचा प्रवेश झालेला आहे, शुकाचार्यांच्या स्वरूपाचं वर्णन केलं की शुकाचार्य कसे आहेत, तर अवधूत वेश आहे. तत्रूप जगमोर्भुवनं पुनाना महानुभावा मुनयः सशिष्याः प्रायेण तीर्थ दिगमापदेशैः स्वयं हि तीर्थानि पुनन्ति सन्तः. संपूर्ण त्रैलोक्याला पवित्र करणारे अनेक ऋषी मुनी आलेले आहेत आणि त्यामध्ये शुकाचार्यांचा प्रवेश झाला. शुकाचार्यांना बघितलं आणि सर्व ऋषीमुनी शुकाचार्यांना पाहून तत्राभवत भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानो अनपेक्षः. जे स्वइच्छेने आलेले आहेत, ज्यांना निमंत्रित केलेलं नाही, ज्यांना तारीख दिलेली नाही, महाराज अमुक तारखेला अमुक वाजता तुमचा कार्यक्रम आहे, तुम्ही या, हजर व्हा. आणि शुकाचार्याने सांगितलं नाही बस स्टँडवर आहे, गाडी पाठवा. स्वइच्छेने फिरत आणि जेव्हा नगरीत आले शुकाचार्य, त्यावेळी नगरातली अनेक मुलं त्यांच्या पाठीमागे पळत होती. नग्न दिगंबर चाललेले पोरं खडे मारायचे, खडे. बघा, याला म्हणतात अवधूत साधूची लक्षणं ही अशी असतात. हे अवधूत आहेत. यदृच्छया गाम अटमानो अनपेक्षा, अनपेक्षा गाम अटमानः. त्यांना कोणती अपेक्षा नाही, अनपेक्षित होऊन गावामध्ये भ्रमण करणारे, अटमानः फिरणारे असे शुकाचार्य. अलक्षलिंगो निजलाभ तुष्टो ऋतश्च बालैरवधूत वेशः. बालक दिसतात. वास्तविक वय किती आहे माहिती नाही, किती वर्ष झाले असतील तपश्चर्या करता करता, पण केवळ 16 वर्षाचं वय दिसते त्यांचं. युवा अवस्था, तेजस्वी, दैदिप्यमान, अवधूत वेश, म्हणजे कोणते कपडेच नाहीत अंगावर. निजलाभ तुष्टो, जशी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये अतिशय संतुष्ट, आनंदित. तम दृष्टवर्षम सुकुमार पाद करोडबाहं सकपोल गात्रं चार्वायताक्षोन्न सतुल्य कर्ण शुभ्रवाननं कंबुसुजात कंठं. दिगंबर, वक्त्र विकिरणकेश, प्रलंब बाहू. सर्वात महत्वाचं वर्णन त्यांचे जे हात होते, प्रलंब बाहू, गुडघ्यापर्यंत त्यांचे हात लांब. समरोत्तमाभम, अतिशय तेजस्वी दैदिप्यमान असा त्यांचा चेहरा, श्याम रंग.
राजा परीक्षितीने आणि सर्व ऋषीमुनींनी उभं राहून स्वागत केलं शुकाचार्यांचं. ओळखलं हेच शुकाचार्य आहेत ज्यांच्या दर्शनासाठी आम्ही वर्षानुवर्षे आस करून होतो. त्यांना उच्च आसनावर बसवलं. शुकाचार्यांना पोरांनी खडे मारले त्याचं दुःख नव्हतं, यांनी आसनावर बसवलं त्याचं सुख नाही. बसा, बसलं. मग सर्वांनी हात जोडून प्रार्थना केली शुकाचार्यांना. अहो अद्य वयं ब्रह्मन् सत्सेव्याः क्षत्रबन्धवः कृपया तिथिरूपेण भवद्भिस्तीर्थकाः कृताः. महाराज, अतिथी रूपाने येऊन तुम्ही मात्र आम्हाला एक तीर्थ प्राप्तीचा लाभ करून दिला, तीर्थक्षेत्राचा लाभ करून दिला. आज आम्ही धन्य झालो की ज्यांच्या केवळ स्मरणाने येशाम संस्मरणात पुंसाम, ज्यांचं केवळ स्मरण केलं तरी प्रत्येक पुरुषाचं सद्य शुद्ध्यंती वै गृहा, आमची घरं पवित्र होतात. तुमच्या आठवणीने सुद्धा आमची घरं पवित्र होतात. किम पुनर्दर्शन स्पर्श पाद शौचासनादिवी. मग महाराज तुमचं दर्शन झालं, तुमचा स्पर्श झाला, तुमच्या चरणाचा स्पर्श झाला, मग विचार करण्याची आवश्यकताच काय. आम्ही धन्य झालो, आमचं जीवन धन्य झालं. शुकाचार्यांच्या चरणाला वंदन केलं. सर्वांनी प्रार्थना केली. हरि कथा सुनाने वाले, सब हाथ जोड़कर हम भी शुकाचार्य महाराज को प्रणाम करें. हरि कथा सुनाने वाले प्रभु कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, आजपर्यंत आमच्या हातामध्ये विषाचा प्याला होता, दारूचा प्याला होता, पण महाराज तुमचं दर्शन झालं. विषाचा प्याला घेऊन आम्ही यमराजाच्या दारात चाललो होतो, पण आता आजपासून आम्ही विषाचा प्याला फेकून दिला. हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के डाला, हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के डाला, हम
दास शीस झुकाए ही पावे, भारती राजा पावे, हरि दर्श कराने वाले, दर्श कराने वाले, हरि कथा सुनाने वाले, प्रभु कथा सुनाने वाले, बोला घुटना, बोला घुटना, शुकाचार्य महाराज की शुकाचार्य महाराजांचं स्वागत केलेलं आहे आणि शुकाचार्य महाराजांना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांच्या समवेत त्या प्रश्नांची संपूर्ण उत्तर आपण दुपारच्या कथेमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत भगवान कृष्णाच्या स्मरणासह परमात्म्याच्या नावाचा जय जयकार. कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव